नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा. गेल्या 2 वर्षापूर्वी शरद पवार यांची साथ सोडत सिडकोतील ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक नाना महाले यांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत करत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठ धरली. परंतु त्यानंतर तब्बल 2 वर्षात अजित पवार गटात होणारी पक्षीय आणि राजकीय घुसमट सहन न झाल्याने नाना महाले आपल्या शेकडो समर्थकांसह अजित पवारांचे घड्याळ सोडून शरदचंद्र पवार गटात आज पक्ष प्रवेश केला. त्यामुळे नाशिकमध्ये आज अजित पवार यांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जातं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 16 वर्षापूर्वीच्या गुन्ह्यातून मुक्तता करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर न्यायालयाने हा निकाल दिला. खटल्या प्रकरणी आज राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाकडून 2 वेळा अजामीन पत्र वॉरंट बजावण्यात आला होता. शेंगडेवाडी येथे मनसे रेल्वे भरतीच्या मुद्द्यावरून आंदोलनही करण्यात आलं होतं. त्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं, परंतु आता या गुन्ह्यातून राज ठाकरे यांची मुक्तता करण्यात आली आहे. वाहन उद्योगाच्या क्षेत्रात जपानने चांगली प्रगती केली. मात्र गेल्या 10 वर्षात भारताने जपानला मागे टाकत असून भारतातील वाहन उद्योगातील उलाढाल 7 लाख कोटींवरून 20 लाख कोटींवर पोहोचली. येत्या काळात ही उलाढाल 50 लाख कोटींवर पोहोचण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडाऱ्यातील सडक अर्जुनी तालुक्यामध्ये कार्यकर्ता मेळावा होत असून या मेळाव्यात महायुतीमधून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग होणार असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला रामराम ठोकत सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष अजय लांजेवार हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांना हा मोठा धक्का मानला जातो. भंडारा तुमसर महामार्गावर भरधाव एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. जीवन गोमासे असं मृत युवकाचं नाव असून तो खरबी या गावचा रहिवासी. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको केल्याने पोलिसांनी घटनास्थळ गाठत ग्रामस्थांची समजूत काढून वाहतूक सुरळीत केली. गंगापूर धरण परिसरात पुलाचा कठडा तोडून कार गोदावरी नदीपात्रात कोसळल्याची घटना ताजी असताना नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली. सौदाणे देवळा रस्त्यावर 2 कारची समोरासमोर धडक झाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या सौदाणे देवळा रस्त्यावर पावजी देव फाट्याजवळ हुंडाई सेंट्रो कार व MG हेक्टर या 2 वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात 1 जण जागीच ठार झालाय तर 4 जण गंभीर जखमी झाले. गणेश सुभाष ततार असे अपघातातील मयताचे नाव आहे. जालन्यातल्या भोकरदन येथील अवैध गर्भपात प्रकरणी आतापर्यंत 8,91,711 रुपयांचा मुद्देमाल आरोग्य पथकाकडून जप्त करण्यात आला असून या कारवाईत 25 ते 30 ATM कार्ड तसेच 3 कर्मचाऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. अवैध गर्भपात करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या औषधांचा मोठा साठा आरोग्य पथकाने जप्त केलाय. सदर घटनेचा पंचनामा करण्यासाठी प्रक्रिया सुरू असून राजपूत सोनोग्राफी सेंटरचे फरारी डॉक्टर राजपूत यांचा शोध पोलीस पथकाकडून घेण्यात येतो. बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस ठाण्यातून पळून गेलेल्या MPDA गुन्ह्यातील आरोपीस जालना शहरात जेरबंद करण्यात आले. ज्ञानेश्वर वाघ असं आरोपीचं नाव असून जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका पोलिसांनी त्याला जालन्यातील जिंदल कॉम्प्लेक्स मधून ताब्यात घेऊन बुलढाणा पोलिसांकडे सोपवलं. सध्या पावसाचे दिवस असल्याने ठिकठिकाणी सापांचं दर्शन होताना दिसते. रायगडाच्या म्हसाळा शहरातील एका स्कूटीच्या स्टेअरिंग मध्येच नाग आढळल्याने खळबळ उडाली. आपली गाडी सुरू करताना नाग डोकावल्यामुळे स्कूटी चालकाने तात्काळ गाडी सोडून पळ काढला. दरम्यान सर्पमित्राने नागाला बाहेर काढून सुरक्षित स्थळी सोडून दिले. यावेळी सर्पमित्राने नागरिकांना पावसाळ्यात काळजी घेण्याचं आवाहन केलं. रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज पहाटे कसारा ते आटगाव रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकवर माती ढासळल्याने नाशिकहून मुंबईकडे जाणारी वाहतूक 3 तासांहून अधिक काळ ठप्प झाली होती. रेल्वे ट्रॅकवरील माती काढण्याचे काम सुरू असून अनिश्चित काळासाठी रेल्वे सेवा बंद झाल्याची तसेच मनमाड वाया पुणे मुंबई अशी रेल्वे वळवण्यात येत असल्याचे मनमाड रेल्वेकडून जाहीर करण्यात आले. वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत राहा न्यूज अनकट.